हगवणे कुटुंबियांची कसून चौकशी सुरू आहे। हगवणे कुटुंबियांचे बँकेमधले लॉकर सील करण्यात आले। वैष्णवीचं 51 तोळे सोनं सुद्धा गहाण ठेवण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, सोनं गहाण ठेवून कर्ज घेतल्याची सुद्धा माहिती मिळते। सुनेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि सर्व कुटुंबियांची पोलिसांकडून आता कसून तपास केला जातोय, चौकशी केली जाते। राजेंद्र हगवणेचे बँकेमधले लॉकर सील करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। वैष्णवीला विवाहामध्ये देण्यात आलेले 51 तोळे सोन्याचे दागिने हगवणे कुटुंबानं बँकेमध्ये गहाण ठेवले होते आणि त्यातून कर्ज सुद्धा घेतलेलं होतं अशी सुद्धा माहिती आता समोर आली आहे। या संदर्भात बँकेशी पत्रव्यवहार केला असून गहाण ठेवलेलं सोनं हे हुंड्यामधले असल्याचं आता समोर आलंय। बँकेला तसं कळवलेलं असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी। कैलास, काय अधिकचे अपडेट्स आहेत? वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक केल्यापासून पोलीस तपासाची चक्र जी आहेत ती वेगाने फिरायला लागलेली आहेत। सर्वच बाबींचा पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून राजेंद्र हगवणे यांना कसपटे कुटुंबियांनी जे 51 तोळे सोने दिलेले होते त्या सोन्याचा तपास जो आहे तो पोलीस करत असताना माहिती मिळालेली आहे की हगवणे कुटुंबियांनी हे जे 51 तोळे सोने आहे ते बँकेमध्ये कर्जासाठी तारण ठेवलेलं आहे आणि पोलिसांनी या बँकेशी पत्रव्यवहार जो आहे तो सुरू केलेला आहे। त्यांना माहिती दिलेली आहे की हे सोनं जे आहे ते हुंड्यामधलं आहे आणि त्यानुसार हे सोनं रिकव्हर करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे। सर्वच पातळ्यांवर पोलिसांचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। राजेंद्र हगवणे ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस त्यांनी ज्या गाड्या वापरल्या होत्या त्यातील 2 गाड्या ज्या आहेत, थार गाडी आणि इंडिओर गाडी, ही जप्त करण्यात आलेली आहे। आता बलेनो गाडी हेही राजेंद्र हगवणे यांनी वापरलेली होती, त्याचाही पोलीस शोध घेत आहे। त्याच्यासाठीही पोलिसांनी पथकं तयार केलेली आहेत। तर दुसरी बाजू म्हणजे याच प्रकरणामध्ये ज्या निलेश चव्हाण याने कसपटे कुटुंबियांना धमकी दिलेली होती त्यांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं जी आहेत ती रवाना झालेली आहेत। एकूणच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर सर्व हगवणे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलीस जे आहेत ते आता सर्व पातळ्यांवर तपास जो आहे ते करत आहेत। अगदी धन्यवाद कैलास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।